मी प्राची. माझे घरच्यांच्या इच्छेनुसार सुधीरशी लग्न ठरले आहे. मी खूप आनंदात होते. माझ्या भावाचे नुकतेच लग्न झाले आहे. माझी वहिनी मोहिनी खूप सुंदर आहे. तसेच खूप आनंदी व बडबडीही. तिला बोलायला खूप लागते. वहिनी घरी आल्यापासून घरात वेगळेच वातावरण झाले होते. माझ्या वहिनीशी चांगले जमते. पण एका गोष्टीमुळे तिच्याविषयीचे माझे मत इतके बदलेल हे मला माहीत नव्हते. एके दिवशी सुधीर घरी आला तेव्हा मी, वहिनी आणि सुधीर एकत्र एका खोलीत गप्पा मारत बसलो होतो. मी आधीच म्हटल्याप्रमाणे माझ्या वहिनीला खूप बोलायला लागते. तसेच तिला चेष्टा मस्करी करायची खूप सवय आहे. अशाच गप्पा मारताना त्यांनी सुधीरला सांगितले की तू प्राचीमध्ये काय पाहिले, ती तुला कशी आवडली. बघा अजून संधी आहे. तुम्ही स्वतःला वाचवू शकता. लग्न अजून झालेले नाही. एवढ्यावर तिचे बोलणे थांबले असते तर मी ते कदाचित सहन केले असते. पण त्यानंतर सुधीर जे बोलला ते ऐकून मला खूप वाईट वाटले. सुधीर म्हणाला, काय करू वहिनी, मला कदाचित तुमच्यासारखी सुंदर कोणी मिळाली नाही. त्यामुळे आता मला जे काही मिळाले आहे त्याचा मी स्वीकार करतो. गप्पा गमतीने होत होत्या, पण ते माझ्या मनाला खूप लागले होते. त्यावेळी मी सारे हसण्यावरी नेले. पण आता ती गोष्ट मला झोपू देत नव्हती. मला माहीत नाही मी काय विचार करू लागले. मी स्वतःची तुलना माझ्या वहिनीशी करू लागले. मला तिचा आणि तिच्या सौंदर्याचा हेवा वाटू लागला. एक छोटीशी गोष्ट माझ्यात एवढा बदल घडवून आणू शकते हे मला कधीच वाटले नव्हते. मला त्या गोष्टीचे उत्तर द्यायचे होते. मी तिला कसे रडवायचे याचा विचार करत होते. लग्नाच्या तयारीबरोबरच माझे मनही दुसरीकडे कुठेतरी भटकू लागले. एके दिवशी वहिनी आईसोबत खरेदीसाठी बाहेर गेली होती आणि भाऊ घरी होता. मी माझ्या भावाचे कान भरण्याचा विचार केला. त्याला असे काय सांगावे ज्यामुळे त्याच्यात आणि वहिनीत भांडण होऊ शकते, त्यांच्यात वाद होईल, वहिनीचा पण चेहरा पडेल. मला त्यावेळी फक्त एवढेच हवे होते. पण माझ्या बोलण्याने त्या दोघांच्याही आयुष्यात विष कालवले जाईल हे मला त्यावेळी माहीत नव्हते. तेवढ्यात भाऊ वहिनीला फोन करून विचारतो की तू कधी येणार आहेस. वहिनी म्हणाली, मी आत्ताच येते. त्यावर भाऊ वहिनीला म्हणाला की तू मगाशी तेच बोललीस व आताही तेच बोलत आहे. आता नीट सांग, यायला किती वेळ लागेल. मी तीच गोष्ट पकडली आणि भावाने फोन ठेवल्याबरोबर म्हणाले की या सुंदर मुलींचा काही भरोसा नाही. सुंदर मुलींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये भाऊ. त्या काय लपवतात, किती काय खोटे बोलतात काय माहीत नाही. शेवटी तो माझा भाऊ होता. मी जे बोलले त्यावर त्याने मला, तू असे का बोललीस, तुला काही कळले का, असे विचारले. मग मी मुद्दाम मला काहीतरी माहीत असल्याचा आवाहनला आणि ते त्याच्यापासून लपवून ठेवले. मी काहीच बोलले नाही. मी असेच म्हणत होते. भावाने पुन्हा विचारले तेव्हा मी त्याला आणखीन त्रास दिला. त्याला त्रास झाला की वहिनीलाही तितकाच त्रास होईल हे मला माहीत होते. मी त्याला असे म्हणाले, भाऊ तुला काय सांगू, तू स्वतः हुशार आहेस. तो म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट सांग. त्याच वेळी वहिनी आणि आई तिथे आल्याने बरे झाले आणि प्रकरण टळले. पण मला खूप आनंद वाटत होता. मी माझे काम केले होते. त्या येताच भाऊ त्याच्या खोलीत निघून गेला. आता मला फक्त वहिनीचा चेहरा बघायचा होता, जो मला अपेक्षित होता. साधारण तासाभराने वहिनी खोलीतून बाहेर आली तेव्हा तिचा चेहराच सांगत होता की मी जे बोलले त्याचा परिणाम झाला आहे. भाऊही दुःखी झाला होता. पण त्या दिवसापासून वहिनीचे बोलणे आणि हसणे बंद झाले. वहिनीचा चेहरा नेहमी पडलेला होता. आता घरातील आनंदी वातावरण भयान शांततेने घेरले होते. मी इतकी कठोर कशी झाले माहीत नाही, पण वहिनीच्या अश्रूंनी मला आनंद मिळत होता. भाऊ आणि वहिनींमध्ये सर्व काही ठीक नाही हे आता आमच्या घरातील सगळ्यांना कळले होते. वहिनी आता माझ्याशी नीट बोलत नव्हती, पण मला त्याचे वाईट वाटत नव्हते. एके दिवशी भाऊ वहिनीवर काही कारणावरून नाराज झाला आणि सर्वांसमोर तिला घर सोडण्यास सांगू लागला. आई बाबा त्याला म्हणाले, काय झाले, असे काय बोलतोयस तिला, काय झाले, पण तो काही बोलला नाही. वहिनीला त्या गोष्टीचे खूप वाईट वाटले आणि तिने तिची बॅग भरायला सुरुवात केली. आई तिला विचारत होती, तू अशी कुठे चालली आहेस. भाऊ म्हणाला, तिला जायचे असेल तर जाऊ दे. वहिनी फक्त माझ्याकडे बघत होती. पण मला ना वाईट वाटले ना मी त्यांना थांबवले. वहिनी तिच्या माहेरी निघून गेली. लग्नाला अवघे 10 दिवस उरले होते आणि वहिनी घराबाहेर पडली. आता घरी आई, भाऊ, बाबा आणि मीच होते. त्या सर्वांना असे शांत बघून मला थोडे वाईट वाटायला लागले. पण आता मी काहीच करू शकत नव्हते, कारण प्रकरण खूप पुढे गेले होते. खरे सांगू, गोष्टी इतक्या टोकाला जातील याची मला कल्पना नव्हती. ऐन लग्नाच्या वेळी सगळ्यांना धक्का बसला होता आणि त्यामागे मी एक कारण होते. हे मी सगळ्यांना कसे सांगणार होते. आईने वहिनीला बोलवले पण ती आली नाही. घरातील वातावरण बदलले. सगळे भावाला विचारत होते काय झाले, पण तो काही सांगत नव्हता. घराची रयाच नाहीशी झाली होती. लग्नाला 1 दिवस बाकी होता आणि वहिनी अचानक परत आली. वहिनीला पाहून आई खूप खुश झाली.
मी अजूनही माझ्या वहिनीशी बोलत नव्हते की काय असा प्रश्न पडत होता. मी कोणत्या तोंडाने बोलू? माझ्यामुळेच वहिनीवर ही वेळ आली होती. पण वहिनी स्वतः माझ्याकडे आली. मी म्हणाले, "तू खरंच परत आली आहेस?" ती हो म्हणाली. माझ्याजवळ येऊन वहिनी म्हणाली, "मी आले नसते तर तुला कोणी तयार केले असते?" वहिनीने असे बोलताच मी रडायला लागले. वहिनी म्हणाली, "मी तुझ्या भावाच्या बोलण्याचे मला तितके वाईट वाटले नाही. पण तू मला दुखावलेस. तुझ्यामुळे मी हे घर सोडले. मला वाटले होते की तू मला फोन करशील, पण तू तसे केले नाहीस. तू असे का केलेस ते मला माहीत नाही. पण मला तुला एक गोष्ट समजावून सांगायची आहे. आता तुझे लग्न होणार आहे. तू दुसऱ्या घरी जाशील. तिथे असे काहीही करू नको, ज्याचा तुला नंतर पश्चाताप होईल." मी वहिनीला म्हणाले की मी भाऊला सांगते की तो एक मजाक होता. वहिनी म्हणाली, "त्याची काळजी तू करू नकोस. जर त्यांचा बायकोवर विश्वास नसेल तर दोष तुझा नाही. मी त्यांना सामोरी जाईल. लग्न आहे तुझे, तू आनंदी राहा." वहिनी येताच घर उजळून निघाले. पण ही चूक मला खूप काही शिकवून गेली. त्याने माझ्यातील मत्सर आणि द्वेष संपवला आणि माझ्या मनात भीती निर्माण झाली की माझ्याकडून चुकूनसुद्धा काही चुकीचे घडू नये. वहिनी माझ्यासारखी नाही. मला माहीत आहे ती भावाचीही काळजी घेईल व भावाच्या मनातील गैरसमज दूर करेल. मी माझ्या वहिनीसोबत वाईट वागले, पण ती आपले कर्तव्य विसरली नाही. तिने मला एक चांगली शिकवणसुद्धा दिली, ज्याचा मला माझ्या भावी आयुष्यात खूप मोठा फायदा होणार होता. अशी वहिनी प्रत्येकाला हवी.